आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टीच्या स्पर्धेला अजून सुरुवातही नाही झाली. उद्या हरणार की जिंकणार माहित नाही तिला, पण तरी ती जीवाच्या आकांताने पळते. किती लहान आहे ती, पण आता तिने मोठी स्वप्न बघायला सुरुवात केली आहे. उद्या काय होणार कोणालाच माहित नसतं, पण जो प्रयत्न करत नाही त्याच्या आयुष्यात काहीच होत नाही. कुठल्या तरी निरर्थक भीतीने तुम्ही तुमच्या समोर आलेली संधी सोडताय. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडू शकणार होतं, पण तुम्ही मार्गच बंद करून टाकताय. बिट्टीची आई म्हणून तिची मान उंचावण्याची संधी तुमच्याकडे आहे. ती संधी अशी हिरावून घेऊ नका. प्लीज एकदा विचार करा. बिट्टी ये, परत पळायचंय. बिट्टी उषा आली, बिट्टी उषा आली, बिट्टी उषा आली. चलो रेडी, ओके. नाउ वे 1 2 3 गो. शाबाश, फास्ट. ये शाबाश, ये परत ये फास्ट फास्ट. ये लवकर ये, लवकर ये. अगं ये ना बाई. ये. शाबाश, फास्ट 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 फास्ट. व्हेरी गुड. हुशार बाय माझे. अगं श्वेता, सांभाळ. लागलं नाही ना? नाही नंदाई. कसल्या विचारात असतेस का? नाही, काही नाही. सुमित काही बोलला का? हा, ते काही नाही बोलले. तो काही बोलला नाहीये का तुला मला सांगायचं नाहीये? तसं नाही नंदाई. गौरी कुठे जाणार आहे का? गौरी कुठे? मला तरी काही माहित नाही. तुला काही बोललीये का ती? नाही, म्हणजे हे जरा टेन्शन मध्ये होते. ते गौरी ऐवजी गौरी एक्सपोला जाणार आहे. एक्सपो? कुठला एक्सपो? दिल्ली मेगा एक्सपो. कप तसाच भरलेला दिसतोय. सुमितने नक्की माती खाल्ली असणार. दिल्लीला आहे ना, खूप मोठं एक्झिबिशन आहे. म्हणजे मी काही वर्षांपूर्वी त्यात भाग घेतला होता म्हणून मला माहिती आहे. सो बेसिकली काय आहे ना, आपला बिझनेस ग्रो होण्यासाठी, खूप मोठा होण्यासाठी या अशा एक्झिबिशनचा खूप फायदा होतो. आणि माझी खूप इच्छा आहे की गौरीजींनी या एक्झिबिशन मध्ये भाग घ्यावा. म्हणजे माझं तसं रुद्रशी बोलणंही झालं, त्यालाही पटलंय. रुद्राला पटलंय ना? मग नक्की चांगलाच असणार. एक्सपो म्हणजे तिकडे काय असतं? आता तुमच्या ह्यांनी म्हणजे सुमितनी काय सांगितलं तुम्हाला त्याच्याबद्दल? त्यांनी म्हणजे त्या एक्झिबिशन बद्दल, एक्सपो बद्दल काहीतरी सांगितलं असेलच ना? नाही, म्हणजे ते ह्यांनी
थोडं धोक्याचं. एक्झॅक्टली, धोका टाळायचा असेल बिझनेस मधला तर हे एक्झिबिशन करणं खूप गरजेचं आहे. नंदाई, मला काय वाटतं माहिती का, गौरीचा हा जो बिझनेस आहे तो फक्त घरातल्या घरात स्मॉल स्केलवर राहू नये, तो इंटरनॅशनल लेवलवर गेला पाहिजे. वहिनी, खरं सांगू, मला मनापासून वाटतं की प्रत्येक स्त्रीने तिची एक ओळख निर्माण करायला हवी. म्हणजे आता बघा, गौरीजी जर का या एक्झिबिशन मध्ये गेल्या, यशस्वी झाल्या, म्हणजे पैठणकरांच्या घरातली मेड इतकं मोठं अचीव करू शकते, म्हणजे तिच्यासाठी हे खूप मोठं यश असेल. आणि उद्या मीडियावाले, महिला ऑर्गनायझेशन वगैरे हे सगळ्यात जास्त कौतुक कोणाचं करतील? तर पैठणकरांचं. अरे आता आमचं काय आहे त्यात? तसं नाही नंदाई. नंदाई, मला असं खूप वाटतं की यशस्वी माणसाच्या कष्टापेक्षा ना त्याच्या पाठीशी उभं राहणाऱ्यांचा वाटा हा खूप मोठा असतो. आणि समर, किती मोठा झालास रे तू. तुझ्या तोंडून असं ऐकलं ना की खूप खूप बरं वाटतं. प्लीज नंदाई, हे बघ, बेसिकली मी हे खूप सारे असे एक्झिबिशन फिरलोय, त्यामुळे मला हा अनुभव आहे. वहिनी, कळलं ना तुम्हाला आता? सो बेसिकली ना या एक्झिबिशन्स मध्ये जगभर. हो, मला आता कळलं. बघ, आणि तू उगाचच काळजी करत होतीस. हरकत नाही, आता तू बसून चहा पी आणि मी पण चहा पिणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी पटकन चहा तयार करून ठेव. आलोच मी. ये बस जरा शांतपणे, किती टेन्शन घेतलं होतंस. बस. सुमी, अरे काय म्हणतात? आवाज बंद ठेव. माझ्या समोर आवाज नाही करायचा. कापाचा क्लास, हा? तू काय शाणा आहेस का रे? बिंडोक माणसा, तुला सांगितलं होतं ना तोंड बंद ठेव म्हणून. तुझ्या मूर्खपणामुळे माझा आता प्लॅन फसला असता तर काय काय केलं असतं रे? काय केलं असतं? तुला किती वेळा सांगितलं? आणि मूर्ख माणसा, तू आत्ताच्या बाजूने आहेस तर मी तुला सोडेल का? माझ्या प्लॅनच्या मध्ये जर कोणी आलं ना तर त्याला मी सोडत नसतो. तू जरी असलास ना तरी. घाबरलास? हा फक्त ट्रेलर होता.